रामकृष्ण हरी. तर आज मी काय इथे ठरवून नाही आली की काय बोलायचं आहे काय नाही, कारण मी थोडी प्रिपरेशन केली होती काय बोलायचं काय नाही. आणि मी बोलणार आहे ते फक्त प्रोग्रेसबद्दल. प्रोग्रेस, ग्रोथ ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला दिसत नाही पण होत असते. एक मला जेव्हा प्रोग्रेसचं मिनिंग कळालं तेव्हा मी ॲक्च्युली नुसतं काम करत जात होते, बट एका टाईमनंतर मला समजलं की मी ग्रोथ घेते. मी थांबलेच नाही. हे माझ्यामधला बेस्ट पॉईंट असेल. ग्रोथ होत गेले. एक अशी असते ना जी इनविजिबल असते, पण दिसतच नाही. काही करा दिसतच नाही आणि तिथेच आपण चुकतो. आपल्याला कसं आजकाल इन्स्टंट रिझल्ट्स पाहिजे नसतात. लाईक ह्याने हे केलं, आपलं राज शहामीच त्याचं नाव आहे आय थिंक. पॉडकास्ट चालू केले. आता तो इंडियामधला टॉपचा पॉडकास्ट आहे त्याचा. कोणी काहीच चालू केलं, ह्याने हे केलं त्याने ते केलं, सगळ्यांना ते करायचं आणि लगेच असं इन्स्टंट सक्सेस जे असतं ना ते पाहिजे नसतं. पण तशा गोष्टी नसतात. एक असं असतं की मुंगी असते ना कशी हळूहळू चालते, तसं स्टेप बाय स्टेप जायचं कासवाप्रमाणे. एक ना एक दिवस आपण पोचणारच आहे. लाईक हिंदीमध्ये मी एकदा वाचलं होतं, लंबी छलांग की ज़रूरत नहीं है, पर निरंतर कदमों से ही हमें जो सफलता प्राप्त होने वाली. म्हणजे कीप गोईंग व्हॉटएव्हर हॅपन्स. इवन तुम्हाला जायचं नसेल, करायचं नसेल, कधी ते आपण टायर्ड असतो, तिथे आपण टेस्ट होतो. एक टाईम येतो की आपल्याला वाटतं की देव आपल्याला इथं टेस्ट करत होता, बट आपण तिथं थांबलोच नाही. सो पेशंटली काम करा. ग्रोथ होती आहे तुमची, ती दिसत नाही आहे, ती आता इनविजिबल आहे. ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे कॅपेबल असाल त्या दिवशी ती विजिबल बनेल. ओके, सो डोंट स्ट्रेस आउट, जस्ट कीप गोईंग. ते APJ अब्दुल कलाम पण म्हणतात की डोंट कम्पेअर. एक माझ्या फील्डमध्ये असं आहे की प्रत्येक दिवशी काही ना काही कोणाच्या अचिव्हमेंट होतच राहतात. तर ते मला असं वाटतं की तर ते जे करू शकतो तर मी काय, माझ्यात कुठे काय कमी पडली. सुरुवातीला मला असंच व्हायचं, सारखं म्हणजे डिमोटिवेशन व्हायचं. सगळा कॉन्फिडन्स, पॉझिटिव्ह माइंडसेट सगळं लो व्हायचा. स्वतःला दररोज उभं करावं लागायचं की होईल, एक ना एक दिवस होईल असं म्हणून. तर APJ अब्दुल कलाम म्हणतात की तुम्हाला कोणासोबत कम्पेअर करू नका. तुम्ही जे आहात त्याच्यातच एवढे बेटर आहात की त्यांचं कंपॅरिझन कोणासोबत होऊच शकत नाही. सो कम्पेअर करू नका, चालत राहा. याच गोष्टी मी सांगू शकते. लाईक आपण कसे असतो की आपल्याला आपली ग्रोथ दिसत नसते. मी पहिलंही म्हणले इन्स्टंट सक्सेस हे मिळणार नाही आहे. रोनाल्डोला काहीतरी 21 वर्ष लागले, एलॉन मस्कला काहीतरी किती 15-20 वर्ष लागले, ॲमेझॉनला काहीतरी 10-20 वर्ष लागले त्यांना वर्ष. शिकायचं आहे. त्यांनी काही चुका केल्या, शिकले. काल सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टी, लढा, पडा, उठा. त्या लढले, चुकले, त्या चुकीतून काहीतरी शिकले आणि परत उभा राहिले. त्यांना तेवढे वर्ष लागले. तुम्ही तुमचे वर्ष डिसाईड करू शकत नाही. जेव्हा ते लिहिले तेव्हाच ते येणार आहे. तुमचं एवढंच काम आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याची इच्छा ठेवली किंवा डिसिजन घेतला तर ती करत राहणे, बस, अजून काही नाही. प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी असते. आपण कम्पेअरच करू शकत नाही. तुम्ही मी कोणी आणि कोणासोबतच नाही.
लाईक आता म्हणायचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपण कासव आणि सस्याचं कधी कम्पॅरिझन करू शकत नाही, तरी त्यांना एका रेसमध्ये टाकलं. पॉसिबलच कसं आहे, आपण सेम जेंडर असतं ना, फिमेलमध्ये कम्पॅरिझन करू शकत नाही, कारण त्यां त्यांना देवाला बनवण्याचं इंटेन्शन वेगळं आहे, मला बनवायचं देवाचं इंटेन्शन वेगळं आहे, तुम्हाला बनवायचं देवाचं इंटेन्शन वेगळं आहे, प्रत्येकाला बनवायचं देवाचं इंटेन्शन वेगळं आहे. प्रत्येकजण काहीतरी रिझन घेऊन इथे जन्माला आलेला असतो. मग आपण कम्पेअर कसं करू शकतो? प्रत्येकाला टाईम लागतो. तुम्ही तुमचं डिसिप्लिन देवाला द्या, देव तुम्हाला तुमचं सगळं देईल, तुम्हाला जे पाहिजे ते. सो वर्क फॉर इट, डोंट कम्पेअर. आणि एक जरी पर्सेंट कुठे चान्स असेल ना, एक जरी पर्सेंट, लढत राहा. लाईक 0.00005 जरी असेल तरी लढत राहा. इन्स्टंट सक्सेस, आजकाल इन्स्टंट सक्सेसचा ट्रेंड चाललाय. लाईक खूप ट्रेडर्स आहेत ना, असे व्हिडिओज तसे टाकतात, मी बघते ना, की स्वतःची स्टोरी, त्यांची स्टोरी बरी काय वेगळी असो तरी ते दाखवणार, मी गाडी पुसतोय, काहीतरी पुसतोय, असं करतोय, तसं करतोय, खराब कपडे घालणार, इकडे इकडे काहीतरी लावणार, एक्सप्रेशन असे लो देणार, आणि मध्येच असं बूम, त्यांच्यावर काही जादू झाल्यासारखं. मग सक्सेसचं दाखवणार, स्पोर्ट्स कार दाखवणार, पैसा दाखवणार, घर दाखवणार, लक्झरियस लाईफ दाखवणार. आणि आपल्याला तेच वाटतंय की तेच सक्सेस आहे. सक्सेस इज नॉट लाईक दॅट. मिसकन्सेप्शन झाली आपल्याला सक्सेसबद्दलची या लोकांची व्हिडिओज बघून. सोशल मीडिया आपल्याला खड्ड्यात घालणारच आहे आणि घालतोयच. त्यामुळे इन्स्टंट सक्सेस असं काहीच नसतं. त्यांनी कुठेतरी रगडलेलं असतं, फक्त ते दाखवायचं नसतं त्यांना. खूप तुम्ही ऐकलं असेल, हार्डवर्कची गरज असते सक्सेससाठी. तर खूप लोक हार्डवर्क करतात. जी हमाल लोक असतात ती तर किती किलोची पोते उचलतात. त्यांचं ते जर आता वर्ल्डमधले टॉपचे लोक पाहिजे नसतील, बट वाय ते नाही आहेत. पुणे तर जे लोक या दुनियेवर खरोखरच राज करायला आहेत. नॉलेज घेत राहा, नॉलेजच इम्पॉर्टंट आहे. ते नॉलेज तुम्ही कसं मांडताय किंवा कसं वापरताय हे तुमच्या हातात आहे, पण नॉलेज घेत राहा. मी आत्तापर्यंत 3 बुक वाचलेत, पण त्यामध्ये मला इतकं गेन झालं की मी जी 4 महिन्यापूर्वी होते आणि ती मी आत्ता आहे ती खूप वेगळी आहे. तुम्हाला भरोसाही नाही वाटत. सो इन्स्टंट सक्सेसवर फोकसच करू नका. मी एका ठिकाणी वाचलं होतं, यूट्यूबलाच वाचलं असेल, की फास्ट का इन्स्टंट सक्सेस बिल्ड्स इगो, स्लो सक्सेस बिल्ड्स कॅरेक्टर. तर तुम्हाला तुमचं चारित्र्य चांगलं करायचं आहे का इगोज दाखवायचं आहे, तुमच्या हातात आहे. बघा, लाईफ सिम्पल असते, काही अवघड नसते. सगळं लिहिलेलं आहे, लिहिल्याप्रमाणेच घडणार आहे, फक्त ते आपल्याला माहीत नसतं. आणि ते माहीत करण्यासाठी देव आपली परीक्षा घेत असतो. प्रत्येक आपल्या चरणावर, प्रत्येक स्टेपवर. आता उद्या काय होणार आहे ही आपली स्टेप्स आहे. आता एक मिनिटाने काय होणार आहे, त्यानंतर अर्ध्या तासाने काय होणार, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. ते प्रत्येक स्टेप घडणार म्हणजे घडणारच आहे. सो सिम्पल असते लाईफ, इतकी काही आवड नसते. आपले टेस्ट चालू असतात, त्या पास करायच्या, आणि देव आपली टेस्ट का घेत असतो, कारण आपले पेशन्स चेक करत असतो, आपण किती कॅपेबल आहे. लाईक आपण तेवढे जर कॅपेबल नसेल तर देव का आपल्याला पुढे प्रोसिड करेल. जॉबचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता.
आपण इंटरव्ह्यूमध्ये पास झालोच नाही तर पुढे आपल्याला कोण घेतं का? तसंच देव त्याच्या कंडिशन्सवरती सिच्युएशन्स तशा बनवतो, आपल्याला तिथे ढकलतो, आपण त्यात पास होतो आहे, कसं हँडल करतो आहे, काही काही गोष्टी देव आपल्या हातात पण देतो. मग तेच तर आपल्याला जिंकायचं आहे, तेव्हा त्याला कळणार आहे की आपण काय आहे, कॅपेबल काय आहे. जरी त्यांनीच आपल्याला बनवलं असतं तरी काही गोष्टी आपल्या हातात आहेत, तर त्या बदलण्यासाठी आपल्याला कंटिन्यूस काम करावं लागेल. प्युअर हार्ड वर्क. एक मेसेज देणे इच्छिते तुम्हाला लास्टला. लाईफ सिम्पल, यू मेक चॉईसेस, यू डोंट लूक बॅक. तुम्ही डिसिजन्स घेता, त्या डिसिजन्सवर ठाम राहा आणि करत राहा, मागे फिरून बघू नका. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप गोईंग, कीप लर्निंग अँड कीप फायटिंग. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आता मी नवीनच आहे, इतकं काय माझ्या डोक्यात बोलण्या इतकं काही नाही आहे. जेवढं माझ्याकडं नॉलेज आहे मी तेवढं मांडण्याचा प्रयत्न करते आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज. रामकृष्ण.